मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान नाम तुझे घेता देवा होई समाधान. ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ. भक्त हो नमस्कार. तुम्ही साधना करता तर तुम्हाला त्या देवतेची शक्ती मिळाली आहे. जर तुम्ही साधना करत नाही, पूजापाठ करता, तर हे जे संकेत आहेत जे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, हे संकेत तुम्हाला सांगतात की त्या देवतांची जी शक्ती आहे ती जागृत झालेली आहे आणि त्यांची कृपा तुमच्यावर आहे आणि त्यांची जी तरंगे आहेत ती तुमच्यावर आहेत. जेव्हा पण तुम्ही कोणती साधना करता, पूजापाठ करता, तेव्हा जी सिद्धी होते ती प्रत्यक्ष रूपाने आणि अप्रत्यक्ष रूपाने या दोन प्रकारच्या पद्धतींनी मार्गांनी तुम्हाला प्राप्त होते. काही वेळा तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून त्या देवतांचे दर्शन होते, तर काही वेळा तुमच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडून येण्यास सुरुवात होते ज्या घटनांना तुम्ही तुमच्या इष्टदेवतेशी जेव्हा जोडून पाहता तेव्हा तुम्हाला असे जाणवते की कुठे ना कुठे जी माझी साधना पूजापाठ आहे ती आता सफल झालेली आहे. तर भक्त हो, अप्रत्यक्ष रूपाने जेव्हा तुम्हाला साधनेमध्ये सफलता मिळते तर याचा अर्थ असा होत नाही की ती शक्तिशाली असत नाही, तर तीही शक्तिशाली असते. त्यामध्येही तुमची बरीचशी जी कामे असतात, तुमची ज्या इच्छा असतात तीही पूर्ण होऊ लागतात. आणि ज्यांना प्रत्यक्ष रूपाने जेव्हा सिद्धी प्राप्त होते तर त्यांना कोणती तोडच असत नाही. प्रत्यक्ष रूपाने ज्यांना सिद्धी प्राप्त होते तर त्यांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनीही देवतांचे दर्शन होऊ लागते. त्याचबरोबर त्या देवतांचे जे अद्भुत रूप आहे ते त्यांना पाहण्यास मिळते. तर भक्त हो, चला या पाहूया त्या संकेतांविषयी जे तुम्हाला हे दर्शवतात की तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेने तुम्हाला सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्याचबरोबर तुमची जी देवता आहे तिची शक्ती जागृत झालेली आहे. पहिला संकेत हा असतो की जेव्हा तुम्हाला देवतेची कृपा प्राप्त होते, त्यांची शक्ती जेव्हा जागृत होऊन जाते तेव्हा तुमची जी प्रार्थना आहे ती स्वीकार होऊ लागते. काही लोकांमध्ये तुम्ही पाहिले असेल की जास्तीत जास्त ही जी गोष्ट आहे ती त्या लोकांसोबत घडू लागते की ते कोणत्या चर्चमध्ये जात असतील आणि ते प्रार्थना करतात. जसे की आमच्याच बाजूला एक मुलगी राहते, ती प्रभू येशूंना मानते. तर काही वेळा त्यांच्याशी माझी भेट होते, तर तिच्या घरातील व शेजाऱ्यांकडून ऐकले जाते की ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करते तर त्या व्यक्तीची कार्ये कामे बनून जातात. जर कोणत्या व्यक्तीची तब्येत बरी नसेल आणि ती जर त्यासाठी प्रार्थना करते तर ती व्यक्तीस आराम पडतो, किंवा मग कोणत्या व्यक्तीचे काम बनत नसेल आणि ती जर त्यासाठी प्रार्थना करते तर ती कामे पूर्ण होण्यास मार्ग मिळतात. तर सांगण्याचे तात्पर्य हे की फक्त तिचीच प्रार्थना का स्वीकार होते. तर बघतो अशा प्रकारची ही सर्व लक्षणे हे सांगतात की तिची जी देवता आहे, जी इष्ट प्रार्थना आहे, त्या देवतेची शक्ती जी आहे ती जागृत झालेली आहे आणि तिची सिद्धी तिला प्राप्त झालेली आहे. तर अशीच सर्व लोक जे आहेत त्या सर्वांची प्रार्थना जी आहे ती स्वीकार का होत नाही, तर त्याचे कारण हे की त्यांच्याजवळ जी देवता आहे त्या देवतेची शक्ती व सिद्धी जी जागृत अवस्थेत नसते. आणि अशी कोणतीही शक्ती जी आहे जोपर्यंत ती जागृत होत नाही तोपर्यंत ती कोणतेच कार्य करीत नसते. मग जरी ती कोणती माळ असो किंवा मग कोणते आसन असो, कोणते त्रिशूळ, कोणते मंत्र व चिमटा असो, जोपर्यंत हे जागृत होत नाहीत तोपर्यंत कोणते कार्य करत नाही. पुढील लक्षण जे आहे ते हे की जेव्हा तुम्ही पूजेला बसता आणि पूजेच्या वेळी तुम्ही ध्यान लावता तेव्हा ध्यान लावताच लगेचच तुमचे जे हे ध्यान आहे ते ताबडतोब केंद्रित होऊन एकाग्र होऊन जाते. तर भक्त हो, काही वेळा असे होत असते की जेव्हा तुम्ही पूजेसाठी ध्यान केंद्रित करू लागता तेव्हा तुमचे ते ध्यान एकाग्र होऊन लागत नाही. पण जेव्हा तुमच्यावर देवतेची कृपा व शक्ती जेव्हा जागृत होते
तुम्हाला जेव्हा सिद्धी प्राप्त होते त्यावेळी तुम्ही जसे पूजेला बसता तेव्हा तुमचे ध्यान जे आहे एकदम केंद्रित होऊन जाते, तसेच एकाग्रही होत असते. त्याचबरोबर तुम्हाला त्या ध्यानामार्फत व स्वप्नांच्या मार्फत तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू लागतात. काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की जेव्हा ते पूर्ण दिवसभराच्या घाई गडबडीच्या जीवनातून वेळ काढून जेव्हा ते एका स्थानी शांत व स्थिर बसतात, संध्याकाळच्या वेळी काही लोक बसतात, ध्यान लावतात, तर ती लोक खूप साऱ्या अडचणींविषयी, शंकांविषयी ते आपल्या देवतेला विचारतात आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही सापडतात आणि त्यांच्या देवता त्यांना सांगू पण शकतात. तर भक्त हो, ती हीच अवस्था असते जेव्हा ते ध्यानाच्या माध्यमातून देवतेला विचारतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर जे आहे ते त्यांना मिळू लागते. पुढील जे लक्षण आहे ते हे की एक वेगळीच आत्मीयता तुमच्यात तुम्हाला जाणवू लागते, ज्याला आपण बोलतो की तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून एक सुखद आनंद मिळणे, खुशी वाटणे, या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात. जेव्हा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होते व सिद्ध होते. कारण की भक्त हो, जेव्हा तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होते तेव्हा त्यांचा जो अंश आहे तो तुमच्यात प्रवेश करतो, ज्या कारणामुळे अशा प्रकारचे प्रभाव तुम्हाला त्या जागृत शक्तीचे, सिद्धीचे दिसून येण्यास सुरुवात होते. तुम्हाला काही वेळा असे वाटत राहते की मी पूजापाठ करतच राहावे, मंत्रजाप करतच राहावे. तर हेही तेव्हाच होते जेव्हा कोणती शक्ती जागृत व सिद्ध होते. पुढील लक्षण हे आहे की जेव्हा देवतेची शक्ती जागृत होते तेव्हा त्या देवतेचे जे गुण आहेत ते तुमच्यात उतरण्यास विद्यमान होतात. जसे काही लोकांच्या वर राग होऊन त्यांच्यावर क्रोध वाढतो, तर अशा वेळी त्यांना यापासून दूर राहून कायमचा संन्यास घ्यावा असे त्यांचे मन त्यांना भासवू लागते. तर काही लोकांचे जे मन आहे ते या संपूर्ण संसारातून उडून जाते आणि एकटेपणा स्वीकारून राहण्याचे करू लागते. तर अशा अवस्थेत त्यांना असे वाटू लागते की ते एकटे राहावे, म्हणून चिंतन करत राहावे, शांती स्वीकारून प्रेमळ राहावे. तर अशा प्रकारचे जे हे गुण आहेत ते त्यांना त्यांच्यात उगम घेत आहेत असे त्यांना जाणवू लागते. तर काही लोकांच्यात असे गुण विद्यमान होतात की ते फक्त ध्यानच करत राहतात. तर काही लोकांत असे गुण विद्यमान होतात की ते फक्त भजन कीर्तनच करत राहतात. तर अशा प्रकारचे जे हे इष्टदेवतेचे गुण आहेत ते तुमच्या आतमध्ये समाविष्ट होऊ लागतात. जेव्हा तुमच्या देवतेची शक्ती जागृत होऊन तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर भक्त हो, तुम्हाला असेही जाणवू लागते की तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आता पूर्ण होण्यास सुरुवात होते. जसे की जर तुम्ही असा विचार केला असेल की माझे घर व्हावे, तर ते तुमचे घर पूर्ण होण्यास मार्ग मोकळे होऊन सुरुवात होते. तुम्ही विचार करता की ही माझी अडकलेली कामे, मग ती जरी कोणत्या कोर्ट कचेरीची का ना असो, तर ती ही तुमच्या बाजूने होऊन पूर्ण होण्यास सुरुवात होते. तर भक्त हो, कधी कधी तुम्ही मनातल्या मनात असा विचार करता की ही गोष्ट माझ्याजवळ असावी, तर तीही वस्तू वा गोष्ट तुमच्याजवळ येण्यास सुरुवात होते. तर ही जी काही कारणे आहेत, कार्य आहेत, ती फक्त तेव्हाच घडू लागतात व शक्य होतात जेव्हा देवतेची शक्ती जी आहे ती जागृत होत असते. त्याचसोबत तुमच्या आजूबाजूस, तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरामध्ये काही अशा घटना आहेत ज्या तुमच्यानुसार घडण्यास सुरुवात होते. तर अशा वेळी तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटू लागते. तुम्हाला असे जाणवू लागते की अरे, हे असे माझ्यासोबत का होत आहे, की जो मी विचार करतोय तेच माझ्या डोळ्या देखत होत आहे, तेच माझ्यासोबत घडून येत आहे. ज्या गोष्टींविषयी मी विचार करतोय त्याचप्रमाणे घटना माझ्या समोर व माझ्यासोबत घडत आहेत. तर हे सर्व जे आहे ते तेव्हाच घडू लागते जेव्हा त्या देवतेची शक्ती जागृत अवस्थेत येत असते. शेवटचे पण महत्वाचे लक्षण जे आहे ते हे की तुमच्या वाणीमध्ये एक वेगळी झलक व आकर्षण येते, जे दुसऱ्यांना तुमच्याकडे आकर्षित करते. जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलता, संवाद साधता, तेव्हा ती लोक तुमच्या बोलण्याला, विचारांना ध्यान देऊन ऐकतात
आणि ते त्यांना पटूही लागते. तुमच्या बोलण्याचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या आत्म्यावर, मनावर होऊ लागतो. तर भक्त हो, ही होती काही अशी लक्षणे जेव्हा तुमच्यावर देवाची शक्ती जागृत होते. त्या देवतेचे गुण तुमच्यामध्ये येऊ लागतात, तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. तर ही लक्षणे तुम्हाला दिसू लागतात. तुमच्या भौतिक आणि गृहस्थी जीवनात ही लक्षणे दिसून येत असतील तर तुम्ही हे समजून जा की तुम्हाला तुमच्या देवतेची शक्ती जागृत होऊन प्राप्त झालेली आहे व सिद्धीही प्राप्त झालेली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडलीच असेल. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक त्रिलोक महादेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या पायी ठेवत आहे मस्तक हा भक्त, तुमच्या पायी ठेवत आहे मस्तक हा भक्त. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. वडिलांसारखी तुमची छाया, माऊलीसारखी